नीट पेपर फुटी प्रकरणी कारवाईचा फास आवळला. पुण्यातनं आणखी एक जण ताब्यात. राज्यातले 4 तर देशभरातले आतापर्यंत 6 जण गजाआड. उन्हाच्या झळा लागत असताना जनतेला महागाईचाही चटका. अमूल दुधाचे दर 2 रुपयांनी वाढले तर सीएनजी दरातही 2 रुपयांची वाढ. कांदा दर प्रश्नावर किसान काँग्रेसची मंत्रालयापर्यंत धडक. 1500 रुपये अनुदान तर 3000चा हमीभाव देण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला अवघा 1 रुपयाचा दर. राहुल गांधींचे 22 वर्षात 54 वेळा परदेश दौरे. भाजपचा हल्लाबोल. 60 कोटींचा खर्च केल्याचाही ठपका. तर काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या खर्चाचा हिशेब मागितला. निवडणुकीनंतर पंतप्रधानांचं काटकसरीचं आवाहन. आता सर्वपक्षीय बैठक बोलवावी, शरद पवारांची मागणी. तर राहुल गांधींवर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचेही पवारांनी टोचले कान. मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांना काटकसरीच्या सूचना. वाहन ताफा अर्ध्यावर आणा. विमान हेलिकॉप्टर प्रवास टाळा. आठवड्यातनं 1 दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याचीही सूचना. विधान परिषद उमेदवारी न दिल्यानं राष्ट्रवादीत नाराजी नाट्य. आनंद परांजपेंचा सर्व पदांचा राजीनामा. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.